नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या ब्रेकिंग बातमीनं करतोय. धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय हा आता 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार आहे. तर सूत्रांची माहिती असून 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही. 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार. त्याचबरोबर ठाकरे गट कोणताही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही अशी सूत्रांची माहिती असून 30 तारखेच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अतिशय महत्त्वाची बातमी, ज्या निर्णयाची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय आता अखेर 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार असल्याचं कळतंय. काय अपडेट्स? बरोबर आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळते, केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे यांनी आतापर्यंत 3दा या संदर्भात सुनावणी घेतलेली आहे आणि सुनावणी घेतल्यानंतर येत्या 30 जानेवारीला या संदर्भात अंतिम निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या पद्धतीने सूत्रांनी माहिती दिली आहे की त्यांनी स्पष्ट केलं की दोन्ही गटांना आम्ही आपलं शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता शिंदे गटाच्या वतीनं फक्त शपथपत्र दाखल होणार आहे, कारण की उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं, खास करून म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं की आम्ही आमचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे आता या लेखी उत्तरावरती निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं निर्णय घेण्यात येईल आणि त्यामुळे येत्या 30 जानेवारीला काय होतं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना हे कोणाला मिळतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे अमरावतीमध्ये दिवसागणिक देशी कट्टे आढळत आहेत. तर 2 दिवसाआधी स्थानिक गुन्हे शाखेकडून 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतूस यावर कारवाई करण्यात आली होती. आज पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून अमरावतीच्या परतवाडा परिसरात आरोपींचा पाठलाग करत त्यांच्याकडून 2 देशी कट्टे आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये शस्त्रसाठा देशी कट्टे आढळल्यानं अमरावती जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, काय अपडेट्स आहेत? ही अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील घटना आहे. परतवाड्यामध्ये पोलिसांनी जेव्हा 2 संशयित तरुणांचा पाठलाग केला, त्यावेळी त्यांच्याकडे 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतूस आढळून आले. आपण 2 दिवसापूर्वीच बातमी चालवली होती की 2 दिवसापूर्वी दर्यापूर येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जो आहे त्यामध्ये तलवारी असेल, भाले असेल, काही आणखी चाकू वगैरे जे होते ते पकडण्यात आले होते. आणि यापूर्वी अंजनगाव सुरजी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात सलग 2 दिवसपर्यंत देशी कट्टे आणि काडतूस पकडले गेले होते. पोलिसांची कारवाई होत आहे, पोलिसांची कारवाई सापडत आहे. मात्र ही मोठ्या प्रमाणात जे देशी कट्टे येण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे निश्चितच कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला सुरुवात झालेली आहे. याचा वेळीच पोलिसांनी बंदोबस्त करणं गरजेचं आहे. पोलिसांचा कुठेतरी वचक कमी होत आहे काय, म्हणूनच हे गुन्हेगार खुल्लेआम देशी कट्टे असेल किंवा काडतूस असेल किंवा तलवारी घरात साठवतात असा प्रश्न आता नागरिकांना निर्माण झालेला आहे. त्यामुळं अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्ह्यातील जे गुन्हे शाखा आहे यांनी आणखी सतर्क होण्याची गरज आहे. नाहीतर एखादा मोठा प्रसंग जो आहे तो जिल्ह्यात आणखी घडू शकतो. मनाली. संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छतरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. छतरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. आपण थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय धीरेंद्र महाराजांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या व्यक्ती संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? अज्ञाताचा शोध लागलाय का?
नक्कीच आपण काल पाहिलं होतं की श्याम मानव अनिसचे जे श्याम मानव आहेत त्यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर वाद त्यांच्या ते जे दरबार घेतात दिव्य दरबार त्या दरबारावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आली होती, त्यांना नरेंद्र दाभोळकर करण्याची धमकी आली होती. नाही त्यानंतर आता रविवारच्या वेळी जे आहे ते धीरेंद्र शास्त्री यांचे जे काकाचे भाऊ म्हणजे ज्याला आपण चुलत भाऊ म्हणू शकतो त्यांना जे आहे ते एक फोन आला होता आणि तो फोन अमरसिंग नावाचा व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने जे आहे ते फोनवरून धीरेंद्र कृष्ण यांच्या 13वीची तयारी करा अशा पद्धतीची जी आहे ती धमकी दिली होती. एक प्रकारे ही जीवे मारण्याचीच धमकी आहे. लोकेश गर्ग म्हणून जे आहे ते धीरेंद्र कृष्ण यांचे भाऊ आहेत आणि त्यांना फोन करून ही धमकी देण्यात आली होती. रविवारी 2 वेळा त्यांना फोन आले होते आणि त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध जरी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांनी अमरसिंग असं आपलं नाव सांगितलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या विरोधात जे आहे ते मध्य प्रदेशमधला छतरपूर जिल्ह्यातला बठिया पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते 506 आणि 507 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि अज्ञात त्या इसमाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. मात्र आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणावर ज्या पद्धतीने जीवे मारण्याच्या धमकी येतात त्यामुळे आता हा वाद बरोबर आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत, सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत. उदय तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर आज एनसीपी पक्षाची बैठक होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असं आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. एनसीपी पक्ष कार्यालयामध्ये थोड्याच वेळात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. सुनील तटकरे, एकनाथ खडसे हे सुद्धा या बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर राष्ट्रवादीची आजची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतीये. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, बैठकीला सुरुवात झालीये का? तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. तर या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत. आता पाहणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या 18 बातम्या टॉप 18. प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पॉप गायक हनी सिंग या दोघांना नागपूर न्यायालयाचा अल्टिमेटम दिला आहे. बादशाह आणि हनी सिंग यांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. रॅपर बादशाह आणि पॉप गायक हनी सिंग विरोधात अश्लील गाणं गायल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी त्यांनी एका मुलाखतीमध्ये आरएसएस बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अख्तरांना समन्स बजावण्यात आला होता. गांधी गोडसे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली. तर राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतलेली असून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. एका समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्यानं या समाजामधील 400 मुलांची लग्नच होत नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. जात पंचायतीच्या या मानहानी कारभाराविरोधात बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागानं 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले $90,000 आणि अंडरगार्मेंटमध्ये लपवून ठेवलेले 2.5 किलोपेक्षा जास्त. कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मधुरे स्थानकापर्यंत अशा एकूण 37 रेल्वे स्थानकांचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याबाबत नुकतंच कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभागादरम्यान सामंजस्य करार पार पडला. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची वर्षभरातच दुर्दशा झाली असून महामार्गावर खड्डे पडले असून महामार्गाची चाळण झाली आणि या महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करतात.
विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होत असताना एक इसम ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडत असताना त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या जवानानं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या प्रवाशाला वाचवले. जवानानं यावेळेस प्रसंगावधान दाखवले. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या लिफ्टमध्ये 4 महिला तब्बल 1.5 तास अडकून पडल्याची घटना समोर आलेली आहे. तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 1.5 तासांच्या प्रवाशांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर झालेल्या सुटकेमुळे या महिलांना अश्रू अनावत झाले. तर साईबाबांचं व्हीआयपी दर्शन घडवून देणाऱ्या एजंट्स आणि बोगस पीएंना आता चाप बसणार आहे. आमदार खासदार विश्वस्त यांचे बोगस पीए आणि एजंट्सना साई मंदिर परिसरामध्ये नो एंट्री केली जाणार आहे. यापुढे आजी माजी मंत्री खासदार आमदार विश्वस्त यांना स्वीय सहाय्यकाचे अधिकृत पत्र साईबाबा संस्थानाला द्यावं लागणार आहे. मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना आता गेल्या काही दिवसात गोवरनं बालकांचे मृत्यू वाढतात. त्यामुळे सोमवारी आणखी एका 6 महिन्याच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झालाय. मुंबईमधील मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 24 वर गेली आहे. म्हाडाने आता प्रक्रिया सोपी करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून म्हाडाच्या प्रक्रियांबाबत जाहिरात केली जाणार आहे. मुंबईमधील हवा चिंताजनक बनत चालली आहे. तर वांद्रे अनुमती देण्यात आली असून गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायचा हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेनं पूरमुक्त मुंबईचा संकल्प केलाय. परळ, दादर, माटुंगा, वरळीमध्ये पर्जन्यवाहिनीची पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी 44 कोटी 35 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत. मुंबई सत्र न्यायालयामध्ये गोरेगाव पत्राच्या प्रकरणामध्ये दोषारोप निश्चितीवर काही वेळात सुनावणी सुरू होतीये. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणामधील आरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स या विरोधात आरोप निश्चित होणार असल्याचं कळतंय. मुंबई सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणामधील आरोपी आज कोर्टात हजर राहणार आहेत. तर खासदार संजय राऊत हे कोर्टात दाखल झालेले आहेत. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय सविस्तर माहिती मिळतेय? संजय राऊत कोर्टात दाखल झाले आहेत. इतर आरोपी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत का, कोर्टात हजर आहेत का? तर दाखल झाले, पण इतर सर्व आरोपी सुद्धा थोड्या वेळात दाखल होतील. कारण आपल्याला माहिती की कथित 1034 पत्राचा घोटाळा प्रकरण हे किती गाजलं होतं आणि याच प्रकरणामध्ये संजय राऊत यांना अटक झाली होती, सुद्धा झाली आणि त्यांना जामिनावर मुक्त करताना तपास यंत्रणावर प्रचंड ताशेरे कोर्टानं ओढले होते. आणि याचमुळे दोषारोप पत्र निश्चित होत असताना त्यांच्यावर नेमके आरोप काय ठेवले जात आहेत हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण तपास यंत्रणेला वारंवार चपराक या व्यवस्थेमध्ये मिळाला होता. आणखीन याच दोषारोप पत्र निश्चित करत असताना सुद्धा आरोपपत्रामध्ये सुद्धा नेमका कोणत्या मुद्द्यांना स्पर्श केला जातोय, कोर्टाने ओढलेले कडक ताशेरे जे आहेत त्याच्याबद्दल नेमकी काय भूमिका आज ईडी या तपास यंत्रणेने घेतलेली आहे हेही स्पष्ट होणार आहे. पण आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. थोड्याच वेळात वाधवान बंधू हे जे कोठडीत आहे ते सुद्धा दाखल होतील. प्रवीण राऊत सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहे. त्यामुळे दोषारोप पत्र अर्थातच कोर्टामध्ये आपण ठेवतो त्यावेळेस सर्व आरोपींना हजर राहणं हे अनिवार्य असतं. मागच्या तारखेला संजय राऊत हजर नव्हते, जम्मू काश्मीरला होते. आज जर का ते हजर झाले नसते तर त्यांच्या विरुद्ध वॉरंट सुद्धा निघू शकलं असतं. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा नक्कीच मानला जातोय. मिनाली. निश्चित प्रशांत, आणि त्यामुळे कोर्टातले सगळे अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आता बातमी, मुंबईला कोंबडीची उपमा देणं उचित नाही असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय. मुंबईमधल्या एका कार्यक्रमामधून उद्धव ठाकरेंनी मुंबई ही सोन्याची कोंबडी असून भाजप मुंबईला भिकेला लावणार असा आरोप केलेला होता. यावरून मुनगंटीवारांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. तसंच उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या काळात मुंबईतले रस्ते नेहमीच खड्डेमय राहिल्याचाही आरोप त्यांनी केलाय. सत्ता गेल्यानं होणाऱ्या चिडचिडीमुळे उद्धव ठाकरे बडबडत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय.
महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीज मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात. हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे. मोदी क्या आदमी, पण चेहरा बाळासाहेबांचा. का हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा, होऊ द्या. आमची तयारी, आज जे नाटक आहे ना आमने सामने, येऊन द्या. आमने सामने आमची तयारी आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो. मुंबईबद्दल कोंबडी वगैरे असे शब्द वापरलेच पाहिजे का? यापेक्षा चांगले शब्द मुंबईबद्दल आपल्याला बोलता येणार नाही. आर्थिक महाशक्ती आहे, सोन्याचं अंड देणारी कोंबडी, अशा पद्धतीचे शब्द वापरणं हेच अयोग्य आहे. किती दिवस भावनेचं राजकारण करणार? कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही की मुंबईमध्ये आम्हाला जनतेने 20-20 वर्ष निवडून दिलं, तर या मुंबईला आम्ही अत्याधुनिक शहर करण्यामध्ये काही कार्य केलं आहे? मला असं वाटतं की हा अधिकार त्यांनी 20 वर्ष सत्तेत होते, आता त्यांनी अधिकार गमावला आहे हे निश्चित आहे. तर यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव पक्ष आणि वंचित यांची युती झाली, किंचित आणि वंचित एकत्र आले, अशा शब्दात युतीवर शेलारांनी टीका केली आहे. किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत, हे सुद्धा काही लिव्हिंग रिलेशन आहे त्यांचं. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते हे स्पष्ट दिसतंय. म्हणून कधी उद्धव ठाकरे मराठी मुस्लिमांच्या मागे लागतात, मग कधी वंचितच्या मागे लागतात, आणि म्हणून आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची असलेली आघाडी आहे. तर JNU मध्ये आज रात्री BBC वादग्रस्त माहितीपट दाखवण्यात येणार असून याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी JNU आणि आयोजकांविरोधात वसंतकुंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आयोजकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी योग्य आदेश देण्याची मागणी त्यांनी केलेली असून या माहितीपटाच्या स्क्रीनिंगसाठी प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, असंही तक्रारीत म्हटलं. आणि याविषयीचे अपडेट्स आपण घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, माहितीपट दाखवण्यावर बंदीचा आदेश द्यावा अशी मागणी करण्यात येते, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? नाही, महत्वाचं म्हणजे JNU मध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी याच्या संदर्भात BBC खास करून एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलेली आहे. त्या डॉक्युमेंटरीला दाखवण्यासंदर्भात जी माहिती आली होती की JNU मध्ये आज प्रदर्शित करणार आहे, पण या संदर्भात आता एक माहिती पुढे आलेली आहे की या डॉक्युमेंटरी भारतात कुठेही क्लिअर स्पष्ट करण्यात आला आहे, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आणि कुठल्याही ठिकाणी दाखवता येणार नाही, अशा प्रकारचा आदेश खास करून माहिती आणि प्रसारण खात्याच्या वतीने देणाऱ्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे JNU मध्ये आज याचं प्रदर्शन होतं की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्या संदर्भात आज वसंतकुंज पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे की अशा प्रकारचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बदनामी करणारी डॉक्युमेंटरी दाखवू नये यासाठी AVPच्या वतीनं देखील तक्रार देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे 19 लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. फैल शेख, मेहबूब शेख या दोघांना अटक करण्यात आलेली असून 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. मुंबईच्या मालवणी परिसरात नोटा जप्त केलेल्या असून पोलिसांनी या दोघांचा सापळा रचून यांना अटक केलेली आहे. तर सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कामगार आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये विविध खात्यामध्ये सध्या 51,000 पदं रिक्त आहेत आणि विविध खात्यात कमी वेतनात काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कामगारांना त्या रिक्त जागांवर पालिका सेवेत घेत कायम करण्याची आंदोलकांची मागणी असून या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे आज मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढून आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. तर महापालिकेच्या विविध खात्यामध्ये 2005 पासून 15 ते 20 हजार कंत्राटी कामगार कमी वेतनात काम करणार असून त्यांना अपेक्षित सेवा सुविधा मिळत नाही आणि ते सर्व कामगार हे पालिका सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोक.